काय खात असेल विचार करा. वकिलाची फी द्यायची आहे, कोर्टात द्यायची आहे, धंदा बंद ठेवायचा आहे. हे म्हणजे गुलामीचं जीवन जगतोय आम्ही लायसन घेऊन सुद्धा. कारण की लायसन असल्यावर कारवाई केली जाते, लायसन नसल्यावर केली जात नाही. प्रशासकीय हितसंबंध होते, पण आता राजकीय दबाव पण येऊ शकतो. नगरपालिकेतले जे काही अधिकारी असतील या संदर्भातल्या खात्याच्या संदर्भातील ते भ्रष्ट आहेत असा तुमचा आरोप. आहेत ना, काय अधिकारी भ्रष्ट आहेत, त्यांचं सिद्ध झालंय काय लोकांचं. ही राजकीय धोरण जोपर्यंत ठरत नाही की तोपर्यंत प्रशासन सुद्धा कामाला लागणार नाही. पुणे शहरातील फेरी स्टॉलधारक आणि पथारी कामगारांची सध्या बिकट अवस्था असल्याचा आरोप केला जात आहे. पुणे महानगरपालिकेकडून एकीकडे भरमसाठ शुल्क आकारला जातोय, तर पुणे पोलिसांकडून आता परवानाधारक पथारीवाल्यांवर देखील मोठी कारवाई केली जाते. पुण्यात आज महानगरपालिकेमध्ये लोक अदालतीमध्ये पथारी कामगारांकडून हा प्रश्न मांडण्यात आलेला आहे. सध्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत पथारी कामगारांसाठी कार्य करणारे संजय संख्या आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, मागील अनेक दिवसांपासून पथारी कामगारांची अवस्था अगदी बिकट होत चालली आहे, कारण की महानगरपालिकेकडून भरमसाठ शुल्क देखील आकारला जातोय आणि परवानाधारक असतील किंवा ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला जातोय. पुणे महानगरपालिका गेले 11 वर्ष सातत्याने कारवाई करत आहे आणि कारवाई ही दोघांवर करते. अतिक्रमण, अधिकृत. आता अधिकृत आणि अनधिकृत मध्ये फरक महापालिकेला करता येणार नाही खरं तर, कारण 2009च्या पॉलिसीनुसार आता तुम्ही काम केलेलं होतं. 2014चा कायदा आला आणि त्या कायद्याच्या गाईडलाईन्सनुसार जे काही करायला पाहिजे ते त्यांनी केलं. ते पण 22,000चं केलं. पुण्यामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे त्यांच्या नोंदीनुसार ती 35,000च्या आसपास आहे आणि महापालिका 11,000चं शुल्क वसुलीसाठी मागे लागलेली आहे आणि ती 31 मार्च ही शेवट तारीख दिलेली आहे. तर हे सुद्धा अन्यायकारक आहे. एक तर व्यवसाय करू देत नाही, कोर्टात केसेस आहेत. त्या केसेससाठी आज मी स्वतः जाणीव संघटनेचा प्रमुख या नात्याने त्या पथविक्रेत्यांच्या बाजूने मांडायला आलो होतो. माननीय न्यायमूर्ती सय्यद मॅडम यांच्याकडे ही कैफियत मांडलेली आहे, त्याही उपस्थित होत्या. काय होतं की तिथे प्रमुख अधिकारी कोण निर्णय घेणारा असतो, निर्णायक अधिकारी ते नव्हते, म्हणजे पॅनलही नव्हतं आणि वरिष्ठ अधिकारी नव्हते. मग बोलायचं कोणाशी? आता मी तुम्हाला ह्या पत्रात दाखवतो की ही वडगाव शिरीचं हे पत्र आहे. आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी दिलं, म्हणजे 2025ला दिलंय. ह्याच्यावर निर्णय अपेक्षित होता. तो निर्णय असा होता की आम्हाला सन्मानाने व्यवसाय करू द्या, आम्ही कोर्टातून केस मागे घ्यायला तयार आहोत असं संघटना म्हणते आणि त्यांची व्यावसायिकांची ती तयारी आहे. ते व्यावसायिक आता माझ्यासोबत आहेत. दुसरी केस जर बघितलं आपण, हे विषमबागचं प्रमाणपत्र आहे, अधिकृत आहे. हा भाडं भरतोय महापालिकेचं आणि भाडं भरून सुद्धा त्याला 11 वर्षानंतर सुद्धा सन्मानाने व्यवसाय करू दिला जात नाही. त्याचं कारण असं की त्यांनी व्यवसाय बदल करायला पाहिजे, मग ते सिलेंडर वापरायला पाहिजे. आता सिलेंडर वापरायचे तर ते 2018 मध्ये तरतूद केली आहे की अन्न औषध प्रशासन विभागाचं जर नोंदणी प्रमाणपत्र असेल तर तो व्यवसाय करू शकतो. आता महापालिकेलाच तो विसर पडला की आपण काय निर्णय घेतला होता, त्या निर्णयाप्रमाणे जर लोक व्यवसाय करतायत तर त्यांचे सिलेंडर उचलायला नको. पोलिसांनी पण आता सिलेंडर उचललेले आहेत, जप्त केलेले, त्यांच्या चौकींमध्ये ते ठेवलेले आहेत आणि सरळ ते खटला भरून कोर्टात बोलवतात आणि कोर्टामध्ये चार्जशीट येते. हे विशेष आहे, ज्या एखाद्या गुन्हा केला, गंभीर गुन्हा, तर त्याचं चार्जशीट यायला 6-6, 8-8 वर्ष लागतात. पण आमच्या फेरीवाल्यांनी फक्त व्यवसाय केला, जगण्याच्या साधनाचा वापर केला तर ह्यांच्यावर गुन्हा होतो आणि 24 तासात त्यांच्यावर चार्जशीट दाखल होतं. हे अन्यायकारक आहे. या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढतो आहोत. सध्याच्या घडीला किती परवानाधारक आणि ज्यांच्याकडे परवाना नाही असे पथारी कामगार पुण्यामध्ये व्यवसाय करतात? 22,000पेक्षा जास्त अधिकृत त्यांच्या नोंदीप्रमाणे आहेत आणि 2007ला जे हॉकस धोरण होतं त्याप्रमाणे टोटल एकूण शहरामध्ये 55,000 आहेत. 55,000च्या नोंदीपैकी आता पुण्यामध्ये ह्यांनी जे काय आता सर्वे केलेला आहे अतिक्रम निरीक्षकांच्या मार्फत तो 35,000चा आकडा येतो. आता हे आकडे 1-2 संख्येने मागे पुढे होतात, पण एवढी मोठी संख्या आहे आणि 11,000च हे धरून बसलेले आहेत. जी पथ विक्रेत्यांची निवडणूक झाली त्याला मतदार 11,000, शुल्क वसुलीला 11,000 आणि मग 64 कोटी कुठनं करायची गोळा? मला सांगा, जर तुम्ही व्यवसाय करू देणार नाही तर शुल्क भरणारे कुठे? त्याला कर्ज काढावं लागेल, मरावं लागेल, बायकांचे दागिने घाण ठेवावे लागतील, काय घर घाण ठेवावं लागेल, त्याच्याकडे जी काय मुपेड असेल ती विकावी लागेल. एवढा संसार विकायचा मग ते महापालिकेचं भाडं भरायचं. मला एक सांगा, आपल्याकडे जो टॅक्स आहे, निवासी टॅक्स किंवा व्यवसाय टॅक्स आहे, त्याला अभय योजना दिली जाते, कारण तो टॅक्स बुडवणारच असतो कायमचा आणि त्याला माहिती असते वर्ष अखेर आपल्याला अभय योजना मिळणार आहे, तर 11 महिने आपण गप्प बसू, 12व्या महिन्यात काही ना काही तरतूद होईल तेव्हा मग आपण बोलू. हा फेरीवाला तसा ना, इतका प्रामाणिक की पर डे तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे आणि तुम्ही पर डे किती भरावे लागतात पर डे? म्हणजे ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांना महानगरपालिकेला पर डेला किती शुल्क भरावं लागतं?
पर डे 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 25 रुपये आणि 5 रुपये. यातली विभागणी कशी केली जाते? जर तुम्ही म्हणाले 100 असेल, 50 असेल, 200 आणि 50, ही विभागणी कशी केली जाते नेमकी? रेडी रँकनुसार केलेलं आहे. म्हणजे मध्यवर्ती भागामध्ये असेल तर 200 रुपये आहेत, रस्त्याच्या आजूबाजूला असेल जिथे व्यवसाय ठिकाण आहे तिथे 200 रुपये आहेत. त्यानंतर खालोखाल जर चांगला व्यवसाय होत नसेल पण व्यवसाय होतोय त्याला 100 रुपये आहेत. आणि जिथं व्यवसाय होत नाही अशा ठिकाणी 50 आहेत. आणि 25 रुपये असेल की खाली बसून वगैरे जे कुठं व्यवसाय करतात त्यांना 25 रुपये आहेत. आणि 5 रुपये चर्मकारांना आहेत. हे दिवाळी हे निर्णय खूप मोठे होते, कारण का जिथे मी आता 200 सांगतोय तिथं 600 रुपये होते, जिथे 100 सांगतोय तिथं 400 होते, जिथे 50 सांगतोय तिथं 300 होते, आणि जिथं 25 सांगतोय तिथं 200 होते, आणि 5 सांगतोय तिथं 150 होते. हे रेट मी TVC मेंबर असतानाच कमी करून घेतले होते. आणि त्यावेळेस सगळ्या संघटनांनी मला विरोध केला आणि पुढचे दर कायम झाले. आणि त्यामुळे आता ती भरपाई भरावी लागते. आता ही जसं तुम्ही म्हणालात की कोर्टात देखील तुम्ही खटला दाखल केलेला आहे, हा कोर्टातला खटला नेमका कधी दाखल केलेला आहे, कशा संदर्भात केलेला? हे पहा, तुम्हाला मी तारखा दाखवतो. हा खटला जो आहे तो 2018चा आहे. हा आहे 2004चा. विचार करा, 2004 म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस फेरीवाल्यांचं धोरण पहिलं आणलं पुणे महापालिकेत मी, कारण मी भारत सरकारचा टास्क फोर्स मेंबर आहे. कायद्याचा मसुदा लिहिला आणि तोच केंद्राकडे पाठवला होता. त्यामुळे मला टास्क फोर्स मध्ये घेतलं होतं आणि देशभरात आम्ही काम केलं आणि त्यानंतर तो कायदा अस्तित्वात आला. मला सांगा 2004ला याला नोटीस देत असेल तर आज हा माणूस काय खात असेल विचार करा. वकिलाची फी द्यायची आहे, कोर्टात यायचं आहे, धंदा बंद ठेवायचा आहे. हे म्हणजे गुलामीचं जीवन जगतोय आम्ही लायसन घेऊन सुद्धा. आणि ज्याच्याकडे लायसन नाही, तुम्ही आता गल्लोगल्ली घ्या, 10 रुपयाला मँगो ज्यूस मिळतो, ते आरामात व्यवसाय करतात, त्यांना लाईट पण मिळते. पण आम्ही लाईट मागायला गेलं तर म्हणतात की धोरण नाही, आणि घेतलेले असेल तर कट करतात. हा किती अन्यायकारक व्यवहार महापालिका आमच्या बरोबर करते, याची दखल घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जसं म्हणाल की आता अनेक व्यावसायिक असतील, जसं की ज्यूस सेंटर असतील, ते रस्त्यावर त्यांचे स्टॉल टाकतात, त्यांना वीज देखील उपलब्ध होते. काळाबाजारी होते किंवा मग त्यांच्याकडनं अनधिकृतपणे लावून असून सुद्धा महानगरपालिका त्यांच्याकडून हप्ता घेते, असा तुमचा आरोप आहे का? नक्कीच. कारण का हे जे आता ज्यूसवाले तुमचे त्यांची भाषाच ऐकली, ते पश्चिम बंगालमधून आलेले आहेत सगळे, बऱ्यापैकी पश्चिम बंगालचे आहेत. का आता पश्चिम बंगालमधून येते येणं म्हणजे काय, आंबा पण तिकडचाच असतो. ते आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये तिथं आंबे पण येतात, ते कलेक्ट करतात आणि त्यानंतर ते ज्यूसवर वापरले जातात. कारण आपल्या मार्केट यार्डमध्ये एवढे आंबे मोठ्या प्रमाणात येत नाही की एका वार्ड ऑफिसमध्ये 25-25 स्टॉल लावावेत. हे स्टॉल जे लागतात ते तात्पुरते असतात आणि उन्हाळा संपला की ते नाहीसे होतात. फक्त ह्या काळात येतात. ते पावसाळ्यामध्ये काही लोक जे इथं राहतात मित्रांकडे किंवा कोणाकडे तरी, ते पाणीपुरी लावतात. ही जी लोक आहेत ह्यांच्यावर अंकुश नाहीये. त्याचं कारणच हे की ह्यांना आम्ही कॅरियर वेंडर म्हणतो. त्याचं कारण असं आहे की हा तात्पुरता येतो आणि तात्पुरता जातो, आणि ह्यांच्यावर मेहरबानी ती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचीच आहे. तुम्हाला की जवळपास 35,000 पथारी म्हणजे कामगार जे की लायसन धारक आहेत, परवाना धारक आहेत. मात्र ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांच्यावरच कारवाईचा बडगा होतो, आणि ज्यांच्याकडे परवाना नाहीये त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. यामागचं नेमकं कारण तुम्हाला नेमकं काय वाटतं, का होत नसेल? कारण की लायसन असल्यावर कारवाई केली जाते, लायसन नसल्यावर केली जात नाहीये. या पाठीमागचं पूर्वीचं कारण असं होतं की प्रशासकीय हितसंबंध होते, पण आता राजकीय दबाव पण येऊ शकतो. आणि महापालिकेला हप्ते मिळत नाहीत अशी महापालिका नाही हो, कुठलीच महापालिका नाही. महाराष्ट्रामध्ये अमरावती घ्या, धुळे घ्या, महानगरपालिकेतले जे काही अधिकारी असतील या संदर्भातल्या, या खात्याच्या संदर्भातील, ते भ्रष्ट आहेत असा तुमचा आरोप आहे? आहेत ना, काय अधिकारी भ्रष्ट आहेत, त्यांचं सिद्ध झालंय. काय लोकांचं काय तक्रारी आहेत, आणि काही लोकांच्या बाबतीत प्रसिद्धी पण मिळालेली आहे. म्हणजे असं जर महापालिकेत घडत असेल तर हा फेरीवाला हप्तेच देणार ना हो. कारण का त्यांचा दमदाटीचाच प्रकार असतो. मला आता सांगा की कोर्टात का आलो, आम्ही हप्ते देऊ शकत नाही, कारण आम्ही कायदेशीर मार्गाने लढतोय. कारण एकमेव जाणीव संघटनेचं कुठलाही सभासद कोणालाही हप्ते देत नाही. वेळ आली तर तो गाडी अडवेल, महापालिकेला विरोध करेल, आणि विरोध केला तर त्याच्यावर 353 लागते. ते आम्ही भोगलेलं आहे. पण आतापर्यंत तुमच्या कानावर अशी काही प्रकरणं आलेली आहेत का की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून अशा हप्तेखोरीची काही प्रकरणं घडलेली आहेत? हो, नक्कीच येतात. व्यावसायिक चिडतात पार. एवढंच काय, मी आता नाव नाही घेणार, मी एकाच्या खिशातनं पैसे काढून दिलेत. परत एकाच्या खिशात गेलेले पैसे काढून दिले. त्या नोटाचा अंदाज मी सांगितला होता, नोटा कुठल्या आहेत, आणि त्यांनी खुर्चीवर उठून ते पैसे दिलेले आहेत. असं पण घडलंय महापालिकेत. आता सध्या महानगरपालिका अनेक दिवसांनी निवडणुका झाल्यात, पुन्हा एकदा प्रशासन महानगरपालिकेवर बसलेलं आहे. इथून पुढे ही परिस्थिती सुधारेल का? आणि पथारी कामगारांचा प्रश्न जो की अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, तुम्ही त्यासाठी झुंजताय, तो एकदा सोडण्यास मदत होईल का? आता तरी दिसत ना. आजच्या सकाळमध्ये आम्ही पाहिलं
मान्य नगरसेविका वस्तेताईंनी सीमा वस्तेंनी एक निवेदन दिलं होतं स्टँडिंगला आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही ह्या जे काय आता चाललेलं आहे ते थांबवा आणि 70% सूट त्यांना द्या ह्या शुल्कांमध्ये. तर तो प्रस्ताव त्यांनी स्टँडिंगनी प्रशासनाकडे पाठवला आणि प्रशासनाने तो फेटाळला. म्हणजे दोघांनाही काम करायचं नाही. जर स्टँडिंगला करायचंच होतं तर त्यांनी तो निर्णयच घेतला असता, कारण का यापूर्वी स्टँडिंगमध्ये 2 निर्णय झालेले होते आणि ते जीबी मध्ये पण आले होते आणि जीबी मध्ये त्यांना अंतिम मान्यता मिळायच्या आधी प्रशासक महापालिकेवर आले म्हणून ते प्रलंबित राहिलं. नाही तर हा निर्णय तेव्हाच झाला असता. पण आता आम्हाला आशा नाहीये, अपेक्षाही होत नाहीये की राजकीय धोरण आमच्यासाठी सकारात्मक असेल. 70% शुल्क माफ करावं यासाठी तुमची पथारी कामगार संघटना म्हणून याला हे आहे का, काय म्हणतात तर आपण म्हणू शकतो की सहमती आहे का? हो, नक्की सहमती आहे. कारण असं आहे की कायद्यानुसार जे काय ठरवायला पाहिजे ते ठरवलंच नाहीये. महापालिकेला जो आता ते करतायत, नोटीस देत आहेत कायद्याची 2014ची, ही नोटीस देणं सुद्धा ह्यांच्याकडून इनलिगल आहे खरं तर, आणि काम करतात 2009 नुसार. आता ह्या गलती सुद्धा त्यांनी सुधारायला पाहिजेत. आता 2014 नुसार जर हे काम करत असतील तर ह्यांना पहिल्यांदा पतविक्रेता योजना तयार करायची, ती योजना पाठवायची आणि राज्य शासन त्या योजनेत ठरवेल की किती शुल्क घ्यायचं कोणाचं. पूर्ण महाराष्ट्राला ते शुल्क लागू होईल. यांनी का शुल्क निश्चित केलं ते तर मी म्हणतो त्यांनी 70% म्हणलं, 90% कमी करायला पाहिजे. तुम्हाला माहित नाही तोपर्यंत 10%च घ्या. या संदर्भात तुम्ही पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम असतील किंवा नवनिर्वाचित आता महापौर मंजुश्री नागपुरे असतील यांची काही भेट घेतली का, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? मी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना महापौरांचं निवेदन दिलेलं आहे. त्याचा अजूनही मला काही प्रतिसाद मिळालेला नाही. आयुक्तांना पण निवेदन दिलं आणि भेटीची वेळ पण मागितली, ते अजून मिळालेलं नाहीये. मी परवा पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन केलं याच विषयाला धरून, कारण पिंपरी चिंचवडमध्ये 1400 रुपये घेतले गेले आणि त्यानंतर ते 1400 रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्रही दिलं नाही आणि काहीच नाही. त्याबद्दल पिंपरी चिंचवडला आंदोलन झालं. दुसऱ्या दिवशी ह्याच विषयावर आझाद मैदानावर आंदोलन झालं. आमच्या संघटनेचे विनायक देवबाते जे आहेत ते पुण्यातल्या 500 व्यावसायिकांना घेऊन आझाद मैदानावर गेले होते. महाराष्ट्रातून असे 500 व्यावसायिक तिथे गेले होते, म्हणजे जालना वगैरे वगैरे वगैरे. आता जालन्यातून सुद्धा आम्ही सिलेंडरच्या बाबतीत एक मागणी केली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी राज्यस्तरावर होतात. कारण राज्यस्तराचा मी अध्यक्ष आहे एका महासंघाचा आणि म्हणून आम्ही महासंघाचा पुण्यातून जो निर्णय होतो तो राज्यभरात संघटना त्या निर्णयावर अंमलबजावणी करतात. पण त्यातले म्हणजे पुणे महापालिकाच काय, अमरावती महानगरपालिका ही दखल घ्यायला तयार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी, नाशिक महापालिका भाग, काय होतंय की राजकीय धोरण जोपर्यंत ठरत नाही की तोपर्यंत प्रशासन सुद्धा कामाला लागणार नाही. आता 4 वर्ष नव्हतं प्रशासन, राजकीय प्रशासन, हे आपण मान्य करूया. पण आम्ही तरी तुमच्याशी विनंतीने डायलॉग करत होतो ना, संपर्क ठेवत होतो. मीटिंगचं म्हणजे योजनावर मीटिंगचं पत्र आलंय आम्हाला 4 संघटनांना, पण त्यानंतर ती मीटिंग झाली नाही. त्या मीटिंगच्या दिवशी त्या अधिकाऱ्याचं बदली झाली आणि अधिकारी निघून गेला आणि मग पुढे काहीच. म्हणजे हे ते तपासून हे बातमी, मी जे म्हणलं ना तुम्हाला की 3 महिन्यापूर्वी हे पत्र दिलंय, ह्या पत्रावर काम करायला पाहिजे. जर तुम्ही 3-3 महिने, आपल्याकडे प्रोटोकॉल आणि वर्तणूक नियमाचा नियम असा सांगतो की तुम्ही सगळी प्रकरणं 30 दिवसात निकाली काढा. आज लोक अदालत एवढ्या करता भरवण्यात आलेली आहे की राष्ट्रीय लोक अदालत आहे, हे पुणे शहराची लोक अदालत नाहीये, राष्ट्रीय लोक अदालत आहे. राष्ट्रभर आज देशभर आता हे ह्या तारखेला अदालत चालू आहे. ह्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काय हेतू आहे, काय उद्देश आहे, हे ह्यांना अजून समजलेलं नाहीये. यांचं म्हणणं आहे की जेवढ्या केसेस पेंडिंग आहेत त्या संगनमताने किंवा चर्चेने सोडवा आणि महापालिका चर्चा करायलाच तयार नाही. म्हणजे पुन्हा आता मला एक नवीन आरोप करावासा वाटतो, मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान हे महापालिका करते. तर महानगरपालिकेने जो काही निर्णय यावर घेतला नाही, व्यवस्थित निर्णय जर यावर घेतला नाही तर इथून पुढे तुमचं पाऊल काय असणार? आता तरी आम्ही 2 ठिकाणी आंदोलन केलंय, देशभर आंदोलन करू, पुण्यामध्ये आंदोलन करू, जिथे जिथे होईल. पुण्याच्या संरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केलं जाऊ शकतं, सर्व महापालिकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, आणि ह्या नंतरचं अंतिम आंदोलन जे असेल ते जंतर मंतरला असेल. नक्कीच आपण जर बघितलं तर पथारी कामगारांसाठीचे आणि मागील अनेक वर्षापासून काम करणारे संजय संखे आपल्यासोबत होते. महानगरपालिकेकडून जवळपास आतापर्यंत कराची जी आकारणी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. सोबतच ज्या पथारी कामगारांकडे परवाना आहे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातोय, मात्र ज्यांच्याकडे परवाना नाहीये त्यांना यातून सूट दिली जाते. त्यामुळे आता महानगरपालिकेतील जे अधिकारी असतील किंवा संबंधित खात्याशी निगडीत जे काही कर्मचारी असतील
तेच यात मलाई खात असल्याचा आरोप या ठिकाणी संजय शंकेंनी केलेला पाहायला मिळतोय. मात्र इथून पुढच्या काळामध्ये जर पथारी कामगारांचा आणि फेरीवाल्यांचा प्रश्न जर पुणे महानगरपालिकेकडून सोडवण्यात आला नाही तर देशभरासह दिल्लीतील जंतर मंतर येथे पथारी कामगार असतील, महाराष्ट्रभरातील असतील आणि पुण्यातील असतील, या पथारी कामगारांकडून आता जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र प्रशासन असेल, पथारी कामगारांचा आणि फेरीवाल्यांचा प्रश्न इथून पुढच्या काळात कसं सोडवतो आणि त्या प्रकारे त्याच्याकडे कशा प्रमाणे बघतं हे बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. निरंजन शेरकर, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.